टोयोटा कंपनीकडून क्रांतिकारी घोषणा. टोयोटा कंपनी लवकरच काढणार आहे पाण्यावर चालणारी कार. टोयोटा ही तीच कंपनी आहे जी इनोवा, फॉर्च्युनर सारख्या जगप्रसिद्ध गाड्या बनवते. 4 लिटर पाण्यामध्ये 180 किलोमीटर धावू शकते ही कार. होय, पाण्याच्या जे काय टाकी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला डिझेल किंवा पेट्रोल न टाकता फक्त पाणी ओतायचं आहे आणि याच पाण्यावर धावणार ही गाडी. आता पाण्यावर चालणारी कार म्हणल्यावर तुम्हाला तात्काळ असं वाटलं असेल की हे खोटं आहे. असं होऊच शकत नाही. टोयोटा कंपनीने हे तंत्रज्ञान आत्ता जरी विकसित केलेलं असलं, ज्याची कार केव्हा मार्केटमध्ये येणार, किमती काय असणार हे मी सांगेलच, पण हे पूर्वीसुद्धा झालं असं 1973 साली अमेरिकेतील 2 बंधू होते, ज्यांनी एक असाच आविष्कार केला होता, जो जर जगासमोर आला असता तर आत्ताच म्हणजे आजच आपण गाडीमध्ये पेट्रोल डिझेलऐवजी पाणी टाकत असतो. किस्साच फार अगदी जबरदस्त आहे. थोडासा 2 मिनिटाच्या आत तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण वळूयात या तंत्रज्ञानाविषयी. कार कधी येईल, काय लॉन्च होईल, काय किमती असतील. साल होते 1973. कच्च्या तेलासाठी जबरदस्त युद्ध त्या ठिकाणी होत होते. जे आखाती देश आहेत तर ते तेल देण्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणे अडचण निर्माण करत होते. तेलाचे भाव वाढून बसले होते. त्याचवेळी अमेरिकेतील मेयर्स बंधू यांनी ठरवले की आपण अशी एखादी कार तयार करू की जी पाण्यावर धावू शकेल. ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG, ना गॅसोलिन. ती धावेल पाण्यावर आणि फक्त पाण्यावर. त्यातला मोठा बंधू स्टॅन्ली मेयर्स याने पाण्यावर धावणाऱ्या गाडीचं मॉडेल देखील तयार केलं. ही गाडी फुल रेडी देखील होती. रस्त्यावर देखील याची ट्रायल झाली होती. 100% कार्यक्षम होती आणि असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे की ही 4 लिटर पाण्यावर 180 किलोमीटर चालत देखील होती. व ही कल्पना जेव्हा जगासमोर आली त्यानंतर लोकांनी त्यांची थट्टा उडवली. त्यानंतर त्यांनी जे त्यांचे इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूकदार शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर भरपूर साऱ्या ज्या तेल कंपन्या होत्या, ज्या ऑइल कंपन्या होत्या, दुसऱ्या कार बनवणाऱ्या कंपन्या होत्या, त्यांनी जबरदस्त धमक्या त्यांना तिकडून यायला लागल्या. जीव मारण्याच्या धमक्या त्यांना यायला लागल्या होत्या. ते म्हणाले की बाबा हे पटकन तू बंद करून टाक, हा शोध गायब करून टाक, पाहिजे ती किंमत घे. एकदा झालं असं, एका हॉटेलमध्ये ते त्यांच्या गुंतवणूकदारांबरोबर जेव्हा बैठक करत होते तर अचानक त्यांना उलट्या यायला लागल्या आणि उलट्या येता क्षणी त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यांचा मृत्यू हा पूर्ण जगासाठी एक उडच बनलेला आहे. भरपूर लोक असं म्हणतात की त्यांना विषबाधा झाली होती, तर काही लोकांचं असे म्हणणं होतं की त्यांना विष देऊन मारलं होतं. त्यानंतर मृत्यूपश्चात त्यांची गाडी, त्यांच्या गाडीचं डिझाईन, त्याचे सर्व डिटेल त्यांच्या गॅरेजमधून गायब झालेले आहेत. आता ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला भरोसा बसला असेल की 1973 झालं होतं पाण्यावर चालणारी गाडी, तर त्यावरच थोडंसं टोयोटाने संशोधन केलेलं आहे आणि जबरदस्त फक्त पाण्यावर चालणारी एक गाडी त्या ठिकाणी काढलेली आहे. खूप म्हणजे अगदी भविष्यवादी ही टेक्नॉलॉजी असणार आहे. मुळातच टोयोटा ही कंपनी नेहमी ट्रेंड सेटर राहिलेली आहे. टोयोटा कंपनी ही कधीच दुसऱ्या कंपन्यांच्या टेक्नॉलॉजी वापरत नसून स्वतःची म्हणजे पूर्ण जगामध्ये स्वतःची टेक्नॉलॉजी पहिल्यांदा आणत असते. तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रिक कार्स किंवा ज्या काही विजेवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत तर त्या सगळ्यात पहिले कुठल्या कंपनीने काढल्या होत्या, तर टोयोटा कंपनीनं काढल्या होत्या. त्यानंतर जगाला समजलं की इलेक्ट्रिक कार चालू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक कार्स बनवायला लागल्या. म्हणूनच टोयोटा ही अशी कंपनी ज्यांचं कधीच एका टेक्नॉलॉजीवर समाधान होत नाही. ती नेहमी नवीन इनोव्हेशन्स, नवीन शोध त्या ठिकाणी लावत आहेत आणि जगाचा पूर्ण ओढाच बदलून टाकत असते ही कंपनी. मग तसंच केलंय त्यांनी पाण्यावर चालणाऱ्या या कारच्या संदर्भात. आता पाण्यावर चालणारी कार, हायड्रोजनवर चालणारी कार, ह्या गोष्टी तुम्ही आधी ऐकल्या असतील. पूर्वी हायड्रोजनवर चालणारी कार याची भरपूर चर्चा होती. पण हायड्रोजनवर चालणाऱ्या कारची गंमत अशी व्हायची की तिच्यामध्ये हायड्रोजन स्टोअर करण्यासाठी एक टाकी लावली जायची. मग जसं तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजन गॅस हा प्रचंड ज्वलनशील आहे. तो अगदी म्हणजे जळत नाही तर त्याचा डायरेक्ट मोठा स्फोट होत असतो. त्यामुळे तो गाडीत घेऊन फिरणं म्हणजे एक प्रकारचा बॉम्ब लावून फिरण्यासारखंच आहे. मग त्यामुळेच कंपनीनं काय केलं, एक असं विशेष इंजिन तयार केलेलं आहे की जे त्याच्यामध्ये टाकलेल्या पाण्यामधनं हायड्रोजन घेत असतं. आता तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ नका. पाण्यापासून कसं हायड्रोजन तयार होईल डिटेल स्टेप सांगतो आणि ही गाडी कशी परवडेल, कशी साधारणपणे तुम्हाला ही परवडेल हे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. काय होते, पाण्याचं जर तुम्ही रासायनिक नाव जर बघितलं तर ते आहे H2O, म्हणजे 2 हायड्रोजनचे अणू आणि एक ऑक्सिजनचा अणू असं जोडून याचं संयुग म्हणजेच कंपाऊंड तयार झालेलं आहे. मग काय होतं, इलेक्ट्रोलायसिस नावाची एक प्रक्रिया आहे. तर ती प्रक्रिया करून पाण्याचं विभागीकरण होतं, म्हणजे हायड्रोजन गॅस एका बाजूला, ऑक्सिजन गॅस एका बाजूला. मग या गाडीमध्ये असं संयंत्र बसवलेलं आहे, असं विशेष इंजिन बसवलेलं आहे की जे पाण्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस घडून आणतं आणि हायड्रोजन गॅस जो आहे तो बाहेर निघतो
आणि ज्या गॅसद्वारे जी काय एनर्जी तयार होणार आहे तर त्या एनर्जीद्वारे तुमच्या गाडीला ऊर्जा मिळून गाडी त्या ठिकाणी चालायला सुरुवात होत असते. पण इथे फार मोठी अडचण आहे. ही जी काय टेक्नॉलॉजी आहे ही फार क्रांतिकारी वाटत असली किंवा अगदी जबरदस्त वाटत असली तर याच्यात अडचणी भरपूर आहेत. अडचणी काय आहेत? कारण की झालंय काय, कंपनीने आत्तापर्यंत फक्त याचं प्रोटोटाईप किंवा मॉडेल त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. कंपनीनं फारशी काही माहिती याच्याविषयी दिलेली नाही. पण आमच्या टीमने रिसर्च केल्यानंतर आमच्या मते याच्यामध्ये 2 ते 3 अडचणी प्रमुखपणे लक्षात आलेल्या आहे. होतं काय की पाण्याचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये ज्यावेळेस कन्व्हर्जन करायचं असतं त्याला करावं लागतं इलेक्ट्रोलायसिस. त्या इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेला इलेक्ट्रिसिटी म्हणजेच लाईट किंवा वीज ही द्यावं लागत असते. मग वीज कुठून येणार? तर त्यासाठी बॅटरीज गाडीत लावावं लागतील. मग या बॅटरी काय होणार, बॅटरी डिस्चार्ज होती हे इलेक्ट्रोलायसिस करता. मग या बॅटऱ्या चार्जिंग कशा करणार? तर तुम्ही म्हणाल गाडी जशी जशी चालेल जसं चार्जिंग गाडीमध्ये बॅटऱ्या गाडी चालल्यावर चार्ज होतात तसं होईल. पण इथे आमच्या असं लक्षात आलेलं आहे की हा हायड्रोजन गॅस तयार होऊन पुढे जितकी ऊर्जा होते ती 120 मेगाजूल्स होते. 1 किलो हायड्रोजन गॅस तयार करायला आपल्याला 180 मेगाजूल्स इतकी ऊर्जा लागते आणि हा गॅस फक्त 120 मेगाजूल्सच ऊर्जा देत असतो. म्हणजे जवळपास 60 मेगाजूल्सचा फरक इथे तयार होत असतो. मग त्यामुळे कंपनीचा असाही विचार आहे की ही जी काही गाडी असणार आहे ह्या गाडीच्या वरती म्हणजे टॉपला सोलर पॅनल देखील बसवण्याची याच्यामध्ये तरतूद त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. कारण की तरच त्या बॅटऱ्या चार्ज होऊन जो काही मधला गॅप आहे म्हणजे तयार करायला 180 जूल्स त्या ठिकाणी तुम्हाला 1 किलो गॅस तयार करायला लागतं, पण गॅस तुम्हाला 120 जूल्सच त्या ठिकाणी देतो. म्हणजे हा जो गॅप भरून काढायचा तर एकतर तुम्हाला काय करावं लागेल, याच्यामध्ये सोलर पॅनल्स द्यावे लागतील. पण आता जर सोलर पॅनल गाडीवर बसवायचे म्हणले तर त्याची कॉस्टिंग अगदी जबरदस्त वाढू शकते. त्याच्या किमती भरमसाठ होऊ शकतात. जास्तीचं वजन त्या गाडीवर वाढू शकतं. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये एक असा पाण्यापासून हायड्रोजन करणारी एक अशी प्रक्रिया, असं यंत्र बनवण्यात आलेलं आहे की ज्याची कार्यक्षमता 95-96% आहे. तर ती जर संयंत्र यांनी जर वापरलं तर नक्कीच जवळपास याचं जे एनर्जीचं जे लॉस आहे तो त्या ठिकाणी पूर्ण भरून निघणार आहे. तर मुळातच ही कन्सेप्ट जी असणार आहे तर ही पूर्ण अजून प्रायोगिक तत्वावर आहे. प्रोटोटाईप बनवलेलं आहे ज्याच्यात ट्रायल झालेलं आहे. पण टोयोटा ही कंपनीचं काहीच सांगू शकत नाही. ही कंपनी नेहमीच इनोव्हेशन, नेहमीच प्रयोग, नेहमीच नवे शोध लावण्यात अग्रेसर राहिलेली आहे. जगाचा पूर्ण ओढा बनवण्याची ताकद या कंपनीमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच ते या असणारे जे काही याचे डाऊट्स आहेत किंवा याच्यावर जे प्रॉब्लेम आहेत, भविष्यात येणाऱ्या अडचण आहे त्यावर नक्कीच काम करून ते लवकरात लवकर ते अशी गाडी काढतील. आणि लवकरच आपण देखील बिस्लरीची 1 लिटरची बॉटल घेऊन आपल्या जिथं पेट्रोल डिझेल टाकतो त्या टाकीत टाकू शकू. माझं तरी असं स्वप्न आहे की लवकरात लवकर व्हायला पाहिजे. पर्यावरणाची जी हानी होत आहे, तेलाचे साठे संपत आहे, जे काय हवेचं जे काय प्रदूषण आहे ते वाढत आहे, ते कमी होऊन आपल्याला अगदी स्वस्तात आपल्याला गाडीमध्ये त्या ठिकाणी फिरता येईल. ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.